बरोबर. प्रत्येकाचा अर्थ इथं खाली बसलेल्या मंडळीपैकी मला सांगा, या जीवनामध्ये कुणाला दुःख पाहिजे? दुःख कोणाला पाहिजे? सर्वांना सुख पाहिजे, बरोबर का नको सुख? पण मला नेमके तुम्हाला दुःख म्हणजे काय, सुख म्हणजे काय हे तरी नक्की माहित आहे का? की फक्त मला सुख पाहिजे आणि मला दुःख पाहिजे बस. पण नेमकी सुख आणि दुःख म्हणजे हे काय हे माहित आहे का? तर महाराज, सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय तर नीट लक्ष देऊन ऐका. दुःख म्हणजे काय तर अरे आपल्या दुःखातून जो सुख होतो ना महाराज, तोच खरा माणूस असतो, तोच खरा व्यक्ती असतो. जो आपलं समजा दुःख आहे ना, ह्या दुःखात पण आपलं सुख शोधता आलं पाहिजे महाराज. मी असंच एक दिवस माझा मित्र होता, त्या मित्राचा माझा ऍक्सिडेंट झालं, चिपळूणला माझं ऍक्सिडेंट झालं. नंतर त्या ठिकाणी मी एक दिवस त्याला बघायला गेलो. बघायला गेल्यानंतर त्याचे वडील एकदम महाराज दुःखी झालेले, एकदम डिप्रेशन मध्ये गेलेले. काय करावं काय समजत नव्हतं असं त्यांना, एकदम वेड्यासारखे झालेले महाराज त्या मुलाला बघून. नंतर मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यावर बघितलं तर हे एकदम डिप्रेशन मध्ये गेलेत. तो मुलगा पण गप आहे, त्याच्या फक्त हाताला महाराज लागलं होतं, दुसरं एवढं काही जास्त झालं नव्हतं, फक्त गाडीचा फक्त थोडं वाट लागली होती. नंतर मी त्या ठिकाणी गेलो हो, आणि ते बाबा डिप्रेशन मध्ये होते, त्याच्या बाजूला जाऊन बसलो महाराज. नंतर त्यांना विचारू लागलो काय झालं, नेमके काय झालं. तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगितली महाराज. हकीकत सांगितल्यानंतर नंतर मी बोललो अरे बरं झालं. काय बोललो? अरे बरं झालं. म्हणजे बाबा महाराज माझ्याकडे बघायला लागले. अरे बरं झालं म्हणतोय? असं कसं म्हणतोय बरं झालं? अरे आमच्या पोराला काय झालंय आणि तू म्हणतोस बरं झालंय? बोललो असं बाबा हे असं नाही, ऐका तुम्ही, बरं का झालंय तर बाबा अहो समजा त्या फक्त आता हातच तुटलाय, नीट समजा. अरे त्याचा पाय जर तुटला असता तर तुम्ही काय केलं असतात? जर समोरच्या व्यक्तीला जर त्यांनी जर उडवली असती आणि तोही जर मृत्युमुखी पडला असता तर तुम्हाला कोर्ट तसेच पोलीस यांच्या पूर्ण चक्रा मारा झाल्या असत्या. म्हणजेच तुम्हाला आता जेवढं लागलंय ना, जे आपल्यामध्ये आहे म्हणजे जे आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला मिळणारच आहे, त्याचं कोण आपल्याला सोडू शकत नाही. पण त्या दुःखामध्ये सुद्धा आपल्याला सुख शोधता आलं पाहिजे. मग मी त्या ठिकाणी सांगितलं की अहो काबा असं काही नाही, एवढं बाबा सुख माना की ह्या मुलाला फक्त एवढंच लागलेलं आहे, दुसरं काय लागलेलं नाही. जर पाय तुटला असता तर तुम्ही काय केलं असतात? तेव्हा ते बाबा विचारू लागले आणि मला बोलले हा रे बाबा बरोबर म्हणतोस तू, जर ह्याला काय झालं असतं तर काय केलं असतं? म्हणजेच महाराज या दुःखातून आपल्याला सुख शोधता आलं पाहिजे, ही आपली एवढी ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि हे कोण करू शकतो? हे फक्त आपले संत करू शकतात. आणि संत हे आपल्याला शिकवतात काय करावं आणि कसं करावं. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज कधी आपण समजा एखादी कृती करतो, बरोबर, आणि त्यामध्ये आपलं दुःख होतं. काय होतं? अरे दुःख होतं. पण आपण मग त्यामध्ये विचार करतो अरे मला दुःख झालं, मला असं झालंय तसं झालंय, मला हा लागला, मला तो लागला. मग महाराज एवढं दुःख करतो, पण आपण कधी विचार केलाय का अरे मला एवढंच लागलं, जर एवढा लागला असता तर मी काय केलं असतं? आपण कधी पण समजा आपल्याला एखादा प्रसंग आला ना, त्या प्रसंगाच्या आपण दुसऱ्या विरुद्धार्थी म्हणजे दुसऱ्या बाजूने मला विचार करायचा. अरे मला फक्त एवढंच झालंय, जर समोरच्या व्यक्तीला एवढं झालंय म्हणजे माझा समजा माझा पाय आहे, हा पाय महाराज माझा थोडा दुखतोय, बरोबर. मग मी त्यावर फक्त रडत बसलो की नाही अरे माझा पाय दुखतोय, मला फक्त दुःख भरपूर आहे रे, या पायामुळे मला दुःख भरपूर झालेत. पण अरे नशीब समजा फक्त तुमचा पाय दुखतोय, जर आपण त्या दुसऱ्या व्यक्तीकडे बघितलं ना, त्या व्यक्तीला पायच नाही, तेव्हा आपल्याला समजतं अरे मी सुखी आहे त्यापेक्षा, तो माझ्यापेक्षा दुःखी जरी आहे पण मी त्यापेक्षा सुखी आहे, हे आपल्याला तेव्हा समजतं. म्हणून महाराज आपण या दुःखातून आपल्याला सुख शोधता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.